आता आलो आपण इथं. आता आपल्याला जायचंय मध्ये माल घ्यायला. नजर किती दिवसापासून म्हणायला लागली काढीन काढीन, तर काही काढणं होईना झाली, तरी नजर काढायला. राम राम. शोभा काळे ब्लॉगमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहिलंच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. तर चला ठीक आहे, उशीर झाला खूप, आपल्याला निघायचं आहे नाशिक माल घ्यायला. मी दीपक निघतोय, तर चला निघू आता. आपण दीपक खाली आलेला आहे. चल ना, चला निघाला आता आपण. पेट्रोल टाकून घेऊ गाडीला. टोल नाका बघा इथं. आणि आम्ही जेवण पण केले नाही, जेवण आता तिथं करू. आता आलो आपण इथं. आता आपल्याला जायचंय मध्ये माल घ्यायला. मध्ये इथं थोडा माल घ्यायचा, परत पुढं जायचं, मग तिकडं पण घ्यायचा. थोडा थोडा प्रत्येक ठिकाणाहून थोडं थोडा घ्यावा लागतं. इथं काय तिथं काय तिथं काय, जिथं काय काय भेटतं त्याच्या हिशोबाने सगळीकडे माल घ्यावा लागतं. तर आपली एंट्री झाली आता मध्ये. चला तुम्हाला मी आधी पहिलं इथं दाखवते. हे किसमिसचं आहे का रे? हे काय किसमिसचं आहे ना? हे क्रिसमस काय म्हणता, कोणाच्या बापाला माहिती आहे. क्रिसमसचं तयारी बघा इथं. डबा आणला होता घरून बांधून. काय काय आणलं तर डब्याला बघा. बघा त्या सगळं घेऊन आले. मेथीची भाजी 2 चून आणली होती, काकडी, टमाटे दाखव रे, कांदा, केळ. चला ठीक आहे, आता आपण जेवू. लय भुका लागल्या त्या दीपकला म्हटलं अरे आधी जेवू, तर ते म्हणे नाही आधी माल घेऊ दे आणि मग नंतर जेवण करून. घरून काहीच खाऊन निघालो नव्हतो आम्ही. तर खूप छान जेवण वगैरे झाले मैत्रिणी. असं बाहेर कुठं गेलं का मला असंच आवडतं जेवायला. मी सगळं घेतलं होतं घरून, पोटभर जेवण झालं, पण आम्हाला पुरलंच नाही, भाजी पुरली नाही. चला आता तिथून निघायचं आपल्याला, दुसऱ्या ठिकाणी माल घ्यायचा आहे. तर जाऊ, इथून माल बिल भरला. माहिती आहे आम्हाला, आम्ही तिथं परत पाऊल सुटले. चला निघू आता. 6:15 वाजले जाग्यावरच. आणि प्रत्येक टायमाचं असंच आहे आमचं. म्हणतो लवकर सकाळी निघू आणि संध्याकाळी लवकर जाऊ. आता जाग्यावर 6:15 वाजले, घरी कधी पोहोचायचं. कुठलं काम सोपं नाही आहे. आणि तरी पतंगी राहून गेल्या. पतंगी आणायच्या होत्या आपल्याला इकायला, पण आता येऊ परत पतंगी आणायला. आता आलो दुकानामध्ये. आता चालले घरी, स्वयंपाक करायला लागला. आधी चहा करून घेते. आम्हाला किती वाजले आता व्हायचं? आता वाजले काय बरं? खरं खरं काय 8 वाजले का? 8 वाजले, पाहून घे. 8 वाजून नाही तर परत बोलणार काही खोटं बोलती बाई. 8 वाजले. 8ला आले मी बघा. हे उलट दिसतंय का? 1 वाजता गेलेले होते. बरोबर दिसतंय का? बरोबर दिसतंय. परत बोलशाल भाऊ, काय खोटं आपण बोलत नाही का हो आजीबाई. आता घरी जाऊन आधी चहा घ्यायचं लांब लांब पळू आणि नंतर ना काय करायचं. तिकडे कुठे चालला?
चला आता बघा अवतार कसं झालाय आणि खूप पाय दुखाय चहा करून प्यावं लागणार आधी. तुझी मम्मी गाडीत बसू आपण घरापर्यंत. आता हे गाडीतला माल कसाच उद्या सकाळीच काढावं लागेल. बघा तुम्हाला दाखवते माल कसा आणि कसे भरलेला आहे. दिसतंय का अंधाराचा? हां बघा कारशीट पेपर आणले 101 कारशीट पेपर आणले आम्ही. पोरले मागायला घ्यायची बघा. बघा बघा खूप छान छान खूप भारी गाडीत माल बघा तुम्ही. अब्बा दिसला का गाडीमध्ये माल बसवला भरला. आता जाऊ घरी परत दीपक येईन गाडी लावून. शटर घालायला चाललोय थंडी गाडी लावायला चालले आता. गाडी आम्ही उद्या खाली करून घेऊ ना. जाम झालं आता मी बी झाले बाबू जाम. जेवण तू जाम झाला बघा. मग आता कोण झालं? आधी हा जाम झाला. मग कोण होणार आहे? त्याच्या वयाच्या मानाने हा जाम झाला. अरे वय किती चालू माझं? 25 25 आणि मी तू 20 तो 20च वय. बघा माझं 50 आणि याचं 25. 25 नाही माझं 20 आहे. आता मला 20 म्हणला ना तू आता. नाही सॉरी माझं 20 आहे. हा का बरं चला गाडी हलायला लागली. घरी आलो आता वाजले 8 वाजून 10 मिनिटं झाले. आता फ्रेश होते थोडंसं चहा करून पेते जराशी. नंतर स्वयंपाकाला लागते. स्वयंपाक करायचे आपल्याला. शेवभाजी करायची आता तर. आणि मोबाईलला चार्जिंग नाही. मोबाईलला चार्जिंग पण लावते. नजर किती दिवसापासून म्हणायला लागली काढेन तर काही काढणं होईना झाली. तर नजर काढायला काय घ्यायच्या बा मीठ मोहरी मिरच्या आणि केस. आणि आमच्याकडे कसं 3 वाटाची इकडे एक वाट इकडे एक वाट असे 3 वाटाची माती आणली. तर माती नाही आणली तर खाली इस्तू केलेलं आहे झाड पोराने शेकोटीत आपण ना टाकून देऊ त्याच्यामध्ये. नजर काढायला कोणाची म्हणायची? कोणाची? आल्या गेल्याची. कोणाची? आल्या गेल्याची. कोणाची? भूताकेताची. कोणाची? भूताकेताची काय काढायची? नजर काढायला. तिथं न इस्तू केलंय पोराने शेकायला. शेकायला खूप भारी वाटायला लागलं. ते पोरं पण बसली का? आम्ही ब्लॉग मध्ये ब्लॉगला सबस्क्राईब काय चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा. आमचे काय व्हायला म्हणजे काय मावशीला ब्लॉगरला सबस्क्राईब करा. आता आपण टाकू इस्तू हलकट घेऊ वरून जरा. मिरच्याचा पण ठसका नाही उठला आणि केसांचा पण वास नाही आला. आणि समजायचं असं मिरच्याचा ठसका उठला आणि केसांचा वास आला तर नजर नाही लागली. आणि वास नाही आला तर समजायचं मिरच्याचा ठसका नाही लागला केसाचा वास नाही आला तर असं समजायचं की नजर लागली. काजू शेवभाजी केली मस्त छान. व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हा व्हिडिओ आपण आता इथं संपू. सगळ्यांना शुभरात्री.